हॅलो फ्रेंड्स, गाईज, आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. आता मन शांत करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. या अनेक मार्गांमध्ये सगळ्यात वरच्या पदावर मेडिटेशनचा नंबर येतो. पण सगळ्यांनाच मेडिटेशन करायला जमेलच याची खात्री नाही. ठीक आहे, आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हे सगळ्यांना माहिती आहे. या कोर्समध्ये आम्हाला अनेक जण सांगतात की सर मेडिटेशनची थिअरी व्यवस्थित माहिती आहे, पण मेडिटेशन होत नाही, मेडिटेशन करायला जमत नाही, मेडिटेशन करताना मनामध्ये विचार येतात. असं असताना अजून कुठला मार्ग आहे का ज्याच्यामुळे आपलं मन शांत होऊ शकेल, ज्याच्यामुळे मेडिटेशन सारखेच आपल्याला फायदे मिळू शकतील? असा कुठला अजून मार्ग आहे का? किंवा जी लोक रेग्युलर मेडिटेशन करतात त्यांचा सुद्धा हा इशू असतो की जर एखाद्या दिवशी सकाळी काहीतरी घटना घडली, काहीतरी नकारात्मक बातमी आली ज्याच्यामुळे मन अस्वस्थ झालं, मन अशांत झालं, तर अशा वेळेला मनाला शांत करण्यासाठी इमिजिएटली मेडिटेशनला नाही बसता येत. किंवा मेडिटेशनला जरी बसलं तरी मेडिटेशनमध्ये परत सगळे तेच विचार आपल्या मनामध्ये येत असतात. अशा वेळेला कुठला मार्ग आहे का जो आपल्याला अप्लाय करता येईल आणि त्याच्यामुळे आपलं अस्वस्थ झालेलं मन, अशांत झालेलं मन शांत करता येईल? सो या सगळ्यांना हा व्हिडिओ म्हणजे उत्तर आहे की हो, एक असा मार्ग आहे ज्याच्यामुळे आपलं मन शांत तर होऊ शकतं, पण मेडिटेशनमुळे मिळणारे सगळेच्या सगळे फायदे आपल्याला या मार्गातून देखील मिळत असतात. तो मार्ग म्हणजे प्राणायाम. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राणायामाबद्दल जाणून घेणार आहोत म्हणजे शिकणार आहोत. मी स्वतः खाली बसून प्राणायाम कसं केलं जातं हे तुम्हाला शिकवणार आहे आज. ठीक आहे, आता याला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की प्राणायाम म्हणजे काय मुळात. ठीक आहे, श्वासाशी संबंधित ती ॲक्टिव्हिटी आहे, पण नक्की काय घडतं, काय घडणं अपेक्षित आहे, बरोबर, हे सगळं विषय आधी आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे सुरुवात करूयात प्राणायाम म्हणजे काय हे समजून घेण्यापासून. बाय द वे, जर का तुम्हाला सुद्धा आपल्या मेडिटेशनच्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा. कोर्सची सगळी माहिती तिकडे तुम्हाला वाचायला मिळेल. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. ठीक आहे, तर आता प्राणायाम म्हणजे काय, तर या प्राणायाम शब्दाचे दोन भाग होतात, प्राण आणि आयाम. प्राण आणि आयाम या दोन शब्दांचा मिळून हा एक शब्द बनलेला आहे, तो म्हणजे प्राणायाम, बरोबर. आता हा शब्द समजून घेण्यासाठी किंवा हे प्राणायाम समजून घेण्यासाठी आधी आपल्याला हे दोन्ही शब्द समजून घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिला शब्द काय आहे, तर तो शब्द आहे प्राण. ठीक आहे, या प्राण शब्दाचे देखील दोन अर्थ होतात. एक म्हणजे जीव, बरोबर, म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेला जीव, जो जीव आपल्या शरीरामध्ये असल्यामुळे आपण जिवंत आहोत असं कन्सिडर केलं जातं. त्या जीवाला, त्या जीवनशक्तीला प्राण असं म्हणतात, बरोबर. दुसरा अर्थ या शब्दाचा असा होतो तो म्हणजे श्वास. श्वासाला अनेक ठिकाणी प्राणवायू असं देखील म्हणलेलं असतं, बरोबर. सो प्राण या शब्दाचे मुख्य दोन अर्थ होतात, एक म्हणजे आपल्यामध्ये असलेला जीव आणि दोन म्हणजे श्वास. ओके, मग इथे कुठला अर्थ घ्यायचा, जीव हा अर्थ घ्यायचा की श्वास हा अर्थ घ्यायचा? त्यासाठी दुसऱ्या शब्दाचा अर्थ काय, आयाम या शब्दाचा अर्थ काय ते जाणून घेणं गरजेचं आहे. आयाम या शब्दाचा अर्थ होतो नियंत्रण करणे, नियंत्रित करणे, बरोबर. मग आयाम म्हणजे नियंत्रण करणे हा जर त्याचा अर्थ असेल तर आधीच्या शब्दाचा अर्थ जीव असू शकतो का? आपण आपला जीव नियंत्रित करत असतो का? आपण आपल्या जीवावर नियंत्रण मिळवत असतो का? नाही, आपण आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवू शकतो, आपण आपल्या श्वासाला नियंत्रित करू शकतो. म्हणून इथे या प्राण शब्दाचा अर्थ श्वास असा घ्यायचा आहे. सो श्वास नियंत्रित करणे म्हणजे प्राणायाम. ठीक आहे, पण मग आता इथे अनेकांच्या मनामध्ये ही शंका येण्याची शक्यता आहे की का करायचा हा प्राणायाम? ठीक आहे, म्हणजे का आपल्या श्वासाला नियंत्रित करायचं? श्वासाला नियंत्रित करणं आणि आपलं मन याचा एकमेकाशी काय संबंध, बरोबर. कारण आपण सुरुवातीला काय म्हणलो की मन शांत करण्याचा अजून कुठला मार्ग आहे का, तर तो मार्ग म्हणजे हा मार्ग आहे, बरोबर. मग या मार्गामध्ये म्हणजे हे प्राणायाम केल्यानंतर असं काय घडतं की ज्याच्यामुळे मन शांत होतं? दोन्हीचा एकमेकाशी काय संबंध ते आता समजून घेऊयात. आता गाईज, मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हणजे कुंडलिनी जागृती या विषयावरचा जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलं होतं की श्वास म्हणजे आपल्या विचारांचं मूर्त स्वरूप, बरोबर. श्वास हे आपल्या विचारांचं मूर्त स्वरूप असतं. आपले विचार जर का नॉन मटेरियलिस्टिक गोष्ट असेल तर त्याचं मटेरियलिस्टिक स्वरूप म्हणजे आपला श्वास असतो. आपले जे विचार असतात, आपलं जे मन असतं ते जर का सूक्ष्म स्वरूपात असेल तर त्याचं स्थूल स्वरूप म्हणजे आपला श्वास असतो. आणि त्यामुळे आपले विचार आणि आपला श्वास याचा एकमेकाशी डिरेक्टली संबंध असतो. आणि त्यामुळे तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा एखादी व्यक्ती हायपर झालेली असते तेव्हा त्या व्यक्तीचा श्वास देखील वाढलेला असतो.
किंवा आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा झोपेमध्ये आपले विचार एकदम कमी झालेले असतात, बरोबर. त्याच वेळेला आपला श्वास देखील संथ झालेला असतो. ठीक आहे, यामागचं मूळ कारणच हे आहे की आपले विचार आणि आपला श्वास याचा एकमेकाशी डिरेक्टली संबंध असतो आणि त्यामुळे जेव्हा आपले विचार कमी होत जातात तेव्हा आपला श्वास देखील संथ होत असतो. तर त्याचबरोबर जेव्हा आपला श्वास संथ होत असतो तेव्हा आपले विचार देखील कमी कमी होत जात असतात. आणि त्यामुळे मन शांत करण्यासाठी जी कुठली क्रिया केली जाते, जी कुठली ॲक्टिव्हिटी केली जाते, जी कुठली साधना केली जाते, उपासना केली जाते, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली जाते, त्या सगळ्याचा संबंध डिरेक्टली श्वासाशी असतो, बरोबर. यामागचं कारण आपल्याला सूक्ष्म गोष्टी हाताळता येत नाहीत, आपल्याला सूक्ष्म गोष्टींवर नियंत्रण नाही करता येत. अशा वेळेला आपल्याला स्थूल गोष्टींवर नियंत्रण मिळवायचं असतं, जेणेकरून इनडिरेक्टली आपलं नियंत्रण त्या सूक्ष्म गोष्टीवरच असेल, बरोबर. सो इथे आपल्याला मन शांत करायचं आहे, आपल्याला आपल्या मनातले विचार थोडे संथ करायचे, थोडे कमी करायचे. ते करण्यासाठी आपल्याला आपल्या मनावर काम नाही करायचं, तर आपल्याला काम करायचं आहे आपल्या श्वासावर. सो जेव्हा आपण आपल्या श्वासावर काम करून श्वासाला संथ करतो तेव्हा आपले विचार कमी होत असतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण जेव्हा आपल्या श्वासावर नियंत्रण मिळवत असतो तेव्हा इनडिरेक्टली आपण आपल्या मनावर किंवा आपल्या विचारावरच नियंत्रण मिळवत असतो. आणि त्यामुळे आपल्या मनाला नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या श्वासाला नियंत्रणात ठेवणं गरजेचं असतं. जेव्हा आपला श्वास आपल्या नियंत्रणात असतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपलं मन देखील आपल्या नियंत्रणात असतं, आपल्या मनातले विचार देखील आपल्या नियंत्रणामध्ये असतात. त्याचबरोबर काही ठिकाणी असं देखील सांगण्यात आलेलं आहे की योगा ही एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे, तो व्यायाम नाही आहे, बरोबर. आणि हे प्राणायाम हे योगामध्ये येतं. मग जर का हे प्राणायाम म्हणजे एक आध्यात्मिक साधना असेल, त्याच्यामुळे जर का आपले आध्यात्मिक उद्देश साध्य होणार असतील, म्हणजे आत्मसाक्षात्कार च्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा जर का याचा फायदा होणार असेल, तर याचा अर्थ असा होतो की याच्यामुळे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज होत असणार. सो एकदम बरोबर, याच्यामुळे आपले सायकोलॉजिकल पॅटर्न देखील इरेज होतात आणि त्यामुळे आपल्याला आपले आध्यात्मिक उद्देश साध्य करण्यासाठी देखील या प्राणायामाचा फायदा होत असतो, याचा उपयोग होत असतो. ओके, पण मग आता काही जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की मग आता हे प्राणायाम वगैरे केल्यामुळे आपला श्वास संथ होतो, म्हणजे नेमकं काय घडतं? ठीक आहे, कारण मेडिटेशनमध्ये देखील श्वास संथ होत असतो, पण मेडिटेशनमध्ये श्वास संथ होणं आणि हे प्राणायाम केल्यामुळे श्वास संथ होणं या दोन पूर्णपणे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, जेव्हा आपण कुठलंही प्राणायाम करतो तेव्हा त्याचा फायदा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण जो श्वासोच्छ्वास करत असतो त्याच्यावर होत असतो. ठीक आहे, म्हणजे नेमकं काय होत असतं, तर विज्ञान असं सांगतं की कुठलाही मनुष्य एका मिनिटामध्ये 14 ते 15 वेळेला श्वासोच्छ्वास करत असतो, बरोबर. पण जेव्हा आपण हा प्राणायाम वगैरे गोष्टी करायला सुरुवात करतो तेव्हा एका मिनिटामध्ये श्वास घेण्याची आणि सोडण्याची आपली गती स्लो होत जाते. म्हणजे आपण एका मिनिटामध्ये जर का 15 वेळेला श्वास घेत असू तर कुठलंही प्राणायाम करायला सुरुवात केलं असता एका मिनिटामध्ये आपण 14 वेळेला श्वास घ्यायला आणि सोडायला सुरुवात करतो. काही दिवसांनी 14 वरून आपण 13 वर देखील येतो, म्हणजे एका मिनिटामध्ये श्वास घेण्याची आणि सोडण्याची आपली गती स्लो होते आणि आपण फक्त 13 वेळेला श्वास घेतो किंवा सोडत असतो. सो जसं आपण जेवढं जास्त कुठलंही प्राणायाम करत जाऊ, जेवढं आपण सातत्याने कुठलंही प्राणायाम करत असतो तेव्हा त्याचा फायदा असा होतो की आपण एका मिनिटामध्ये किती वेळेला श्वास घेतोय किंवा किती वेळेला सोडतोय त्याची गती स्लो होत जाते, त्याचा काउंट रिड्यूस होत जातो, बरोबर. त्याचबरोबर एक गोष्ट जसं मी आता सांगितली की आपण जेव्हा हायपर झालेले असतो तेव्हा आपला श्वास वाढलेला असतो, पण जर आपला श्वास कंट्रोलमध्ये असेल तर आपण हायपर देखील होत नाही. ठीक आहे, आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ देखील होत नाही. ठीक आहे, आणि त्यामुळे श्वास वाढणं तर लांबची गोष्ट, इथे उलट श्वास कमी कमी होत जात असतो आपला. ठीक आहे, आणि त्यामुळे कुठलंही प्राणायाम करायला सुरुवात केलं असता आपलं मन शांत होतं, कारण आपला श्वास सगळ्यात पहिल्यांदा संत होत असतो. आणि एकदा का आपला श्वास संत झाला की आपलं मन देखील शांत होत असतं. इतकंच नाही तर कुठलीही घटना घडली, कुठलीही मोठी समस्या आली, कुठलीही एखादी परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहिली तरी सुद्धा आपण हायपर होत नाही, आपण शांतपणे त्या परिस्थितीला फेस करत असतो. आणि अशा प्रकारे कुठलंही प्राणायाम केलं असता आपलं मन शांत होतच असतं. आता या प्राणायामाचे मुख्य करून 3 भाग होतात. कुठले कुठले? पूरक, रेचक आणि कुंभक.
पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. बरोबर, या 3 क्रिया मिळून कुठलंही प्राणायाम होत असतं. ठीक आहे, पण गाईज इथे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे जेव्हा आपण इनिशियल स्टेजला असतो, जेव्हा आपण कुठलंही प्राणायाम हे नव्याने सुरू करत असतो, तेव्हा सुरुवातीला आपल्याला कुंभक करायचं नाही. कुंभक करणं म्हणजे श्वास रोखून धरणं. कुंभकात देखील 2 भाग असतात, ते म्हणजे अंतरकुंभक आणि बाह्य कुंभक. अंतरकुंभकचा अर्थ काय, तर श्वास घेतल्यानंतर श्वास रोखून धरणं, आणि बाह्य कुंभक म्हणजे काय, तर श्वास सोडल्यानंतर श्वास रोखून धरणं. पण कुठलंही प्राणायाम सुरू केल्यानंतर पहिले कमीत कमी 6 महिने आपल्याला कुंभक न करता प्राणायाम करायचा आहे. येते लक्षात, कुंभक ही अत्यंत महत्त्वाची, खूप इफेक्टिव्ह आणि तितकीच धोकादायक अशी प्राणायाममधली ही गोष्ट आहे. कुंभकाचे फायदे खूप आहेत, पण त्याचबरोबर या कुंभकाचे धोके देखील खूप आहेत. जर आपण योग्य मार्गदर्शनाशिवाय कुठलंही कुंभक करायला गेलो आणि चुकून जरी त्यामध्ये काही कमी जास्त झालं, तर त्याचे आपल्याला खूप मोठे फटके देखील बसू शकतात. ठीक आहे गाईज, या गोष्टीचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. निरनिराळे आजार त्याच्यामुळे उत्पन्न होऊ शकतात आणि त्यामुळे कुठलंही प्राणायाम योग्य मार्गदर्शनाशिवाय करायचं नाही, जर तुम्ही त्यामध्ये कुंभक ॲड करत असाल तर. पण जर तुम्ही कुठलंही प्राणायाम हे एखाद्या कुंभकाशिवाय करत असाल तर त्याचे सुद्धा तुम्हाला फायदे मिळणार आहेत. अशा प्रकारचा प्राणायाम तुम्ही स्वतः घरी करायला हरकत नाही, पण जर त्यामध्ये कुंभक ॲड करत असाल, कुंभकाबरोबर जर का तुम्ही कुठलंही प्राणायाम करत असाल, तर योग्य मार्गदर्शनाखालीच ते प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे प्राणायाम शिकवणार आहोत त्या प्राणायामामध्ये आपण कुंभकाचा समावेश करणार नाही आहोत. ठीक आहे, आपण कुठलं प्राणायाम करणार होतास, तर आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम हे करणार आहोत. या प्राणायामाला काही ठिकाणी नाडी शोधन असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सो आज आपण या व्हिडिओमध्ये अनुलोम विलोम प्राणायाम कशा प्रकारे केलं जातं हे जाणून घेणार आहोत. पण हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यामध्ये आपण आज कुंभक शिकवणार नाही आहोत. हे प्राणायाम सुरू केल्यानंतर कमीत कमी 6 महिने आपल्याला कुंभकाशिवाय हे प्राणायाम करायचं आहे. जोपर्यंत या विषयातली एखादी एक्सपर्ट व्यक्ती आपल्याला मार्गदर्शनासाठी मिळत नाही, तोपर्यंत अनुलोम विलोम प्राणायाम करताना त्यामध्ये कुंभकाचा समावेश करू नये. ठीक आहे, सो त्यामुळे आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम कशा प्रकारे केलं जातं हे जाणून घेणार आहोत. आता कुठलंही प्राणायाम करायच्या आधी देखील काही नियम फॉलो करणं गरजेचं असतं. त्यापैकी नियम नंबर 1 तो म्हणजे कुठलंही प्राणायाम असो ते प्राणायाम करताना पोट साफ असणं गरजेचं आहे. येतं लक्षात गाईज, श्वासाची ॲक्टिव्हिटी कुठलीही असो, श्वास इन्व्हॉल्व असलेली कुठलीही ॲक्टिव्हिटी करताना आपलं पोट साफ असणं गरजेचं असतं. नाही तर ती ॲक्टिव्हिटी चालू असताना नेचर्स कॉल येऊ शकतो, म्हणजे निसर्गाची हाक येऊ शकते. सो त्यामुळे तुमची ती ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब होऊ शकते आणि ते होऊ नये म्हणून कुठलीही श्वास इन्व्हॉल्व असलेली कुठलीही ॲक्टिव्हिटी करताना पोट साफच असायला हवं. ठीक आहे, नंबर 2 ची गोष्ट, कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही जेवणानंतर केली जात नाही. हा नियम कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसच्या बाबतीमध्ये केला जातो. बरोबर, आता काही जण जेवणानंतरचं डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी देखील जेवणानंतर एखादं प्राणायाम करणं सुचवत असतात. बरोबर, पण यामध्ये कितपत तथ्य आहे हे मला तरी माहीत नाही. ठीक आहे, किंवा या विषयातली माझ्याकडे तेवढी काही माहिती नाही आहे आणि त्यामुळे हा नियम फॉलो केला जातो की काहीही खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर कुठलंही प्राणायाम शक्यतो करू नये. जर करायचं असेल तर काहीही खायच्या आधी कुठलंही प्राणायाम करणं गरजेचं असतं. ओके, सो हे 2 नियम या प्राणायामामध्ये आहेत आणि ते आपण फॉलो करणार आहोत. आता प्राणायाम करताना देखील ते सगळे नियम पाळायचे असतात जे नियम आपण मेडिटेशन करताना फॉलो करतो. म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा सुटसुटीत कपडे घालणं गरजेचं आहे. आपल्याला कुठलंही प्राणायाम करताना देखील खाली मांडी घालून बसणं गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण खाली मांडी घालून बसतो तेव्हा जर का आपण बऱ्याच काळासाठी एखादं प्राणायाम करत असू तर बराच काळ मांडी घालून आपल्याला बसता यावं म्हणून आपल्याला सुटसुटीत कपडे घालून बसणं गरजेचं असतं. त्यामुळे कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करताना हा देखील नियम आहे की बाबा सुटसुटीत कपडे घालून बसा. ठीक आहे, सो आता आपण खाली शिफ्ट होऊयात. कशा प्रकारे बसायचं असतं, कुठली मांडी घालायची, पाठ कशी असायला हवी, त्यामागचं कारण काय, वगैरे 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 या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी मी देखील आणि सुटसुटीत कपडे घालणं गरजेचं आहे. सो मी आता ज्या कपड्यामध्ये मला कम्फर्टेबल वाटतं ते कपडे घालून मी येतोय. आपण सगळेजण आता आपल्या प्राणायामाच्या ठिकाणी शिफ्ट होऊयात. ओके,
ठीक आहे. सो गाईज, मी कपडे बदलून आलेलो आहे. मी असे कपडे घातलेले आहेत जे माझ्यासाठी सुटसुटीत आहेत, ठीक आहे, किंवा ज्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल आहे असे मी कपडे घातलेले आहेत. म्हणजे मला हाफ पॅन्ट आवडते आणि मी हाफ पॅन्ट मध्ये कम्फर्टेबल असतो, त्यामुळे मी हाफ पॅन्ट घातलेली आहे, ठीक आहे. सो आपल्याला असे कपडे घालायचे जे कपडे घालून आपल्याला घेऊ त्या पोझिशन मध्ये जास्तीत जास्त वेळ होल्ड करता येईल. आता कुठलंही प्राणायाम करताना पायाची पोझिशन म्हणजे मांडीची पोझिशन कुठली असायला हवी, तर जो नियम मेडिटेशनचा आहे तोच नियम इथे देखील आहे. कुठलीही मांडीची पोझिशन असेल तरी चालू शकतं, ठीक आहे. पण काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की कुठलंही प्राणायाम करताना जर ते प्राणायाम आपण पद्मासन घालून केलं तर त्या प्राणायामाचा फायदा लवकर होतो आपल्याला, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पद्मासन घालू शकता. आता पद्मासन म्हणजे कशा प्रकारे घातलं जातं तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल तरी दाखवायला एकदा हरकत नाही. या पोझिशनला, मांडीच्या या घडीला पद्मासन असे म्हणतात, ठीक आहे. सो या पोझिशन मध्ये आपण करू शकतो किंवा सरळ रेग्युलर अशी मांडी घालून केलं तरी पण चालू शकतं. मी नियमित करताना या पोझिशन मध्ये करतो, त्यामुळे मी असा बसणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पाठीची पोझिशन कशी असायला हवी, मागच्या मेडिटेशनच्या व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलो होतो, सो यामध्ये कव्हर करायला हरकत नाही. श्वास इन्व्हॉल्व असलेली कुठलीही ऍक्टिव्हिटी करताना पाठीचा कणा ताठ असायला हवा. या मागचं कारण, जर का आपण ताठ न बसता पाठ अशी वगैरे करून बसलो तर श्वासाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठलीही श्वासाची ऍक्टिव्हिटी करताना पाठ ताठच असायला हवी, ठीक आहे. आता आपण आज अनुलोम विलोम जे करणार आहोत तर त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या जातात हे आपण आधी जाणून घेऊया. अनुलोम विलोम करताना डाव्या नाकपुडीने श्वास घेतला जातो, उजव्या नाकपुडीने सोडला जातो, उजव्या नाकपुडीने घेतला जातो, डाव्या नाकपुडीने सोडला जातो. काही ठिकाणी किती काउंट घ्यायचा, किती काउंट सोडायचा, किती काउंट होल्ड करायचा हे सांगितलेलं आहे. पण इनिशियल स्टेजला आपण ते काहीही करणार नाही आहोत, कारण अनुलोम विलोम करताना किंवा कुठलंही प्राणायाम करताना आपल्या सगळ्यांची कॅपॅसिटी वेगळी वेगळी असते, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला जेवढं झेपेल तेवढंच आपण करणार आहोत. एवढे विशिष्ट काउंट श्वास घेतलाच पाहिजे, विशिष्ट काउंट श्वास सोडलाच पाहिजे हे आपण करणार नाही आहोत. अंतरकुंभक बाह्य कुंभक तर करणारच नाही आहोत. पण त्याचबरोबर किती श्वास घ्यायला हवा आणि किती श्वास सोडायला हवा, आपल्याला जेवढं झेपेल तेवढा श्वास घ्यायला हवा, जेवढं झेपेल तेवढाच सोडायला हवा. इनिशियल स्टेजला आपण आहोत, पहिले 6 महिने आपल्याला इतकंच करायचंय, ठीक आहे. आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा म्हणजे उजवी नाकपुडी बंद करणं गरजेचं आहे. ती उजवी नाकपुडी या अंगठ्याने बंद करण्यात येते. काही जण ही मुद्रा करतात, ही मुद्रा केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, नुसतं असं केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. पण जर काही मुद्रा करायची असेल तर तुम्ही करू शकता. सो उजवी नाकपुडी उजव्या अंगठ्याने दाबून धरायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. आता काही नियम हे आपण इनिशियल स्टेज पासून पाळणं गरजेचे असतात. ते नियम म्हणजे अनुलोम विलोम करताना आपण जो श्वास घेतो तो अत्यंत सावकाश घ्यायचा असतो. आपल्या श्वासाचा आवाज देखील होता कामा नये आणि त्याचबरोबर श्वास घेताना आणि सोडताना आपलं शरीर हलता देखील कामा नये. काही जणांना श्वास घेताना खांदे वर जातात, छाती बाहेर येते, या गोष्टी होता कामा नये. तुम्ही श्वास घेताय हे समोरच्या व्यक्तीला पाहून कळता देखील कामा नये, ठीक आहे. इतका सूक्ष्म श्वास घ्यायचा असतो, इतका स्लो श्वास घ्यायचा असतो. सो आपल्याला डाव्या नाकपुडीने एकदम सावकाश श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीने तो सोडायचा आहे, उजव्या नाकपुडीने परत श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने तो सोडून द्यायचा आहे. याला एक आवर्तन असं काउंट केलं जातं. डाव्या नाकपुडीने घेतला, उजवीकडून सोडला, उजवीकडून घेतला, डावीकडून संपवला. म्हणजे डाव्या नाकपुडीने सुरुवात केली आणि संपवलं देखील डाव्या नाकपुडीवरच, ठीक आहे. याला एक आवर्तन काउंट केलं जातं. योगामध्ये असं कन्सिडर केलं जातं की कुठलीही गोष्ट 12 या काउंट मध्ये केली जाते. जसं सूर्यनमस्कार 12 केले जातात, अगदी असंच अनुलोम विलोमची आवर्तनं देखील 12 केली जातात. पण इथे सुद्धा आपल्याला 12 आवर्तनं व्हायलाच हवीत असा हट्ट धरायचा नाही. आपण इनिशियल स्टेजला आहोत, आपण आता प्राणायामाला सुरुवात करतोय, बरोबर. आपल्याला 6 आवर्तनं झेपणार असतील, 6 आवर्तने केली तरी चालतील. 3 आवर्तनं केल्यानंतरच आपल्याला दम लागणार असेल तर आपण 3 आवर्तनं करून थांबलो तरी सुद्धा चालेल, ठीक आहे. त्याच बरोबर तुम्ही कितीही आवर्तनं केली तरी ती एका फ्लो मध्ये, वन गो मध्ये व्हायला हवीत असा सुद्धा हट्ट धरायचा नाही. म्हणजे जर का तुम्ही 12 आवर्तनं करणार असाल आणि तर तुम्ही 6 आवर्तनानंतर जर मध्ये थांबलात, जरासा गॅप घेतली, जरासा ब्रेक घेतला तर चालू शकतं, ठीक आहे.
पूर्ण 12च्या 12 आवर्तनं एका फ्लो मध्ये व्हायला हवीत असा हट्ट धरायचा नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही 6-6चे 2 ग्रुप पण करू शकता, तुम्ही 3-3चे 4 ग्रुप पण करू शकता, 4-4चे 3 ग्रुप पण करू शकता, 2-2चे 6 ग्रुप केले तरी चालतील. अगदीच कॅपॅसिटी नसेल तर एक आवर्तन केलं, थांबलात, परत थोड्या वेळाने अजून एक आवर्तन केलं, थांबलात, परत थोड्या वेळाने अजून एक आवर्तन केलं, थांबलात, चालू शकतं. आपल्याला जबरदस्तीने कुठलीही गोष्ट करायची नाहीये. श्वासाशी संबंधित असलेली ऍक्टिव्हिटी आहे, सांभाळूनच करायचंय. जर का तुम्हाला असं लक्षामध्ये आलं की अरे आपल्याला दम लागतोय, तर दम लागला की थांबायचं, काही हरकत नाही. न थांबता 12च्या 12 आवर्तन व्हायला पाहिजेत किंवा 6 आवर्तन व्हायला पाहिजेत किंवा 3 आवर्तन व्हायला पाहिजेत असा कुठलाही हट्ट आपण धरणार नाही. आता अनुलोम विलोमचं प्राणायाम सुरू करायच्या आधी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे दीर्घ श्वसन करणे. ठीक आहे, दीर्घ श्वसन करण्याचं कारण काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला श्वास न्यूट्रल किंवा बॅलन्स करून घेणं गरजेचं आहे. का, कारण याच्या आधी आपण कुठली तरी ऍक्टिव्हिटी केलेली असण्याची शक्यता आहे, कुठली तरी धावपळ झालेली असण्याची शक्यता आहे, ज्याच्यामुळे आपल्याला थोडासा का होईना दम लागलेला असण्याची शक्यता आहे, धाप लागलेली असण्याची शक्यता आहे. सो त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपला श्वास नॉर्मल करून घ्यायचा आहे. त्यामुळे अनुलोम विलोम सुरू करायच्या आधी आपल्याला 3 वेळेला किंवा 5 वेळेला दीर्घ श्वसन करायचंय. हे करताना सुद्धा किती काउंट घ्यायचंय, किती काउंट सोडायचंय, किती काउंट होल्ड करायचंय, कुठलेही नियम फॉलो करायचे नाहीयेत. तुम्हाला जसं जमेल तसं फक्त दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. 5 वेळेला किंवा 3 वेळेला करायचंय. तुमचा श्वास नॉर्मल झाला, न्यूट्रल झाला की त्याच्या पुढे अनुलोम विलोम करायला सुरुवात करायची. त्याचबरोबर हे प्राणायाम करताना डोळे देखील बंद करायचे असतात, जेणेकरून आपला श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित होईल. आले लक्षात? सुरुवात करूयात मग. चला, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हवी ती मांडीची पोझिशन घ्या. पाठ ताठ असायला हवी. आता यामध्ये डाव्या हाताचं काय करायचं, काय नाही, नुसता असा गुडघ्यावर ठेवला तरी चालेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दीर्घ श्वसन करायचंय आणि त्याच्यानंतर न थांबता अनुलोम विलोमला सुरुवात करायची. डोळे बंद. आता सर्वप्रथम आपल्याला 5 वेळेला दीर्घ श्वसन करायचे आहे. 1 2 3 4 आणि 5. आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबून धरायची आहे आणि डाव्या नाकपुडीतून एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी दाबून धरायची आहे आणि उजव्या नाकपुडीतून घेतलेला श्वास बाहेर सोडून द्यायचा आहे. आता उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीतून श्वास सोडून द्यायचा आहे. इथे आपलं एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे. अशीच आपण अजून 12 आवर्तने करणार आहोत. ही आवर्तने करत असताना आपण 3-3चे 4 ग्रुप्स करणार आहोत. सो गाईज, मी आत्ता अनुलोम विलोमची 12 आवर्तनं केलेली आहेत आणि जसं कुठलंही मेडिटेशन केल्यानंतर तुम्हाला एक प्रकारची शांतता जाणवत असते, अगदी त्याचसारखं अनुलोम विलोम केल्यावर देखील आपल्याला पुढचा काही काळ मेडिटेशनसारखी शांतता जाणवत असते. राईट. मेडिटेशन नंतर देखील आम्ही हा नियम फॉलो करायला सांगत असतो, जो आपण अनुलोम विलोम नंतर देखील फॉलो करणं गरजेचं आहे. तो नियम म्हणजे कुठलंही प्रकारचं मेडिटेशन झाल्यावर किंवा अनुलोम विलोम झाल्यावर पुढचे 5 ते 10 मिनटं शांत बसून राहावं. कोणाशीही बोलायला जाऊ नये, कुठल्याही लगेच कामाला सुरुवात करू नये, लगेच कामाला लागू नये. ठीक आहे, कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असतो, ती झाल्यानंतर एक प्रकारची शांतता आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. ती शांतता जाणवत देखील असते, बरोबर. सो ती शांतता आपल्याला जेवढा काळ सस्टेन करता येईल तेवढा काळ ती सस्टेन करून ठेवणं गरजेचं असतं.
तेवढा काळ ती शांतता अनुभवत राहणं गरजेचं असतं आणि त्यामुळे हा नियम शक्यतो सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं असतं. मेडिटेशन करा, कुठलंही प्राणायाम करा किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा, नामस्मरण करा, साधना करा, उपासना करा, कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस असो, ती झाल्यानंतर पुढचे 5 ते 10 मिनटं निवांत बसून राहा, त्या शांततेचा आनंद घ्या. मी सुद्धा आता जास्त काही बोलत नाही. हा होता आजचा व्हिडिओ. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही शंका असतील तर आम्हाला कमेंट करून विचारा. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर तुमच्या माहितीमध्ये कोणी असेल ज्या व्यक्तीला या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तर त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. त्या व्यक्तीशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जर का तुम्हालासुद्धा त्या कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला त्या कोर्सची सगळी माहिती तिकडे वाचायला मिळेल. सो गाईज, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मन शांत असणं गरजेचं आहे. आणि ते शांत करण्यासाठी मेडिटेशन करा किंवा कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा, पण मन शांत करणं गरजेचं आहे. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.